सिंह राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी जबरदस्त यश, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये मोठी झेप घेऊन येणार आहे. या महिन्यात तुम्ही नेतृत्व कराल आणि लोक तुमचं ऐकतील आणि तुमचं नशीबही तुमच्या बाजूने उभं राहील. पण लक्षात ठेवा, एक छोटी चूक तुमच्या यशावर पाणी फिरवू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना अधिकार, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठणारा ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य या महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या भाग्यभावात आणि त्यानंतर तुमच्या कर्मभावात गोचर करेल, जो तुम्हाला नेतृत्वाची भूमिका प्रदान करेल. आर्थिकदृष्ट्या मे महिना तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमच्या मागील मेहनतीचा आर्थिक लाभ या महिन्यात बोनस किंवा कमिशनच्या रूपात मिळू शकतो. कौटुंबिक संपत्तीमधूनही धनलाभ होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करणे या महिन्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सट्टा बाजार किंवा लॉटरीपासून दूर राहा, कारण राहूच्या दृष्टीमुळे अचानक नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारण्यासाठी आणि महागड्या वस्तूंवर खर्च कराल. सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केलेल्या खर्चात वाढ होईल. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे. जर तुम्ही कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरू इच्छित असाल तर 20 मे नंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. परदेशी संपर्क किंवा मोठ्या ब्रँडसोबत काम केल्याने फायदा होईल. तुमच्या यशामुळे अहंकार तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. तुमच्या कर्मचाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी नम्र राहा. हा महिना तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सूर्य आणि बुधाचा गोचर तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठा सुधार घडवेल. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा मोठ्या संस्थेत काम करत असाल तर तुमचा प्रभाव वाढेल. 15 मे नंतर पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्यांचे स्पष्ट योग आहेत. सहकारी तुमच्याकडून सल्ला घेतील आणि बॉस तुमच्या दृष्टिकोनाची प्रशंसा करतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेषतः यश घेऊन येईल. जे विद्यार्थी प्रशासकीय सेवा किंवा मॅनेजमेंटची तयारी करत आहेत त्यांना या महिन्यात मोठे यश मिळू शकते. तुमची नेतृत्व क्षमता तुम्हाला शाळा किंवा कॉलेजमधील एखाद्या प्रोजेक्टचा लीडर बनवू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. या महिन्यात कुटुंबातील लहान मोठे सर्व सदस्य ज्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी तुमच्याकडे पाहतील. कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही एखाद्या मोठ्या मालमत्तेत किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे अंतिम मत मान्य केले जाईल. लहान भावंडांना त्यांच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणात तुमची मदत मिळेल, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढेल. जे जातक पालक आहेत ते त्यांच्या मुलांच्या यशावर अभिमान बाळगतील. आई वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्यांच्यासोबतचे संबंध गोड होतील. घरात एखादा उत्सव किंवा पार्टी आयोजित केली जाऊ शकते. जीवनसाथीसोबत या महिन्यात तुमचा ताळमेळ चांगला राहील. जीवनसाथी तुमच्या यशाचा अभिमान बाळगेल. मात्र तुमच्या कामाचा ताण घरात आणू नका, अन्यथा जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात. प्रेम संबंधांमध्ये उबदारपणा टिकून राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरला एखाद्या महागड्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता किंवा त्यांना एखादे मोठे सरप्राईज देऊ शकता. जे सिंगल आहेत त्यांची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने मे महिना चांगला राहील. सूर्याचा अनुकूल प्रभाव तुम्हाला ऊर्जावान ठेवेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. मात्र उष्णतेमुळे डोकेदुखी किंवा डोळ्यात जळजळ होऊ शकते. पुरेसे पाणी प्या. तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल, पण तणाव नियंत्रणात ठेवायला शिका. जास्त उत्साहात झोपेची तडजोड करू नका. सूर्य नमस्कार करणे तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्ही लांब पल्ल्याच्या व्यावसायिक प्रवासावर जाऊ शकता. हा प्रवास आनंददायी असेल आणि भविष्यासाठी नवीन संधी उघडेल. तीर्थयात्रा किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला जाण्याची योजना देखील बनू शकते. आता बघूया काही खास उपाय. दररोज सूर्याला सकाळी अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः जपा. रविवारी गहू, गूळ किंवा लाल वस्त्र दान करा. वडीलधाऱ्यांचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. सूर्य नमस्कार रोज करा. ऊर्जा आणि यश वाढेल. लाल किंवा केशरी रंगाचा वापर वाढवा. आत्मविश्वास वाढेल. सिंह राशीवाल्यांनो, हा महिना तुमच्यासाठी यश आणि प्रतिष्ठेचा ठरणार आहे. तुम्ही तयार आहात का या मोठ्या संधीसाठी? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. अशाच राशी भविष्य आणि उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.